नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी कोण, कुठून आणि आपल्यासमोर का आलो. तर माझं पूर्ण नाव सदानंद मधुकर कदम. मी जिल्हा अकोला, तालुका बाळापूर येथील एका छोट्याशा मानगी गावातून समोर आलोय. एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे. मी रेलावल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद याचा विद्यार्थी आहे. आणि राहिला प्रश्न तर आपल्यासमोर का आलो, तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला जो काही जेचे 7 विषय आहेत, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आपला अत्यंत सामान्य विज्ञान अर्थातच सायन्स. तर सायन्स हा विषय जर बघितला तर मित्रांनो, अक्षरशः अगदी ग्रामसेवक तलाठीपासून तर UPSC पर्यंत संपूर्ण परीक्षेला विचारला जाणारा असा एक विषय म्हणजे तो म्हणजे सायन्स. मी BPSC विशेषतः आपल्या MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा या बाबतीत जर बोलायचं झालं मित्रांनो, तर या विषयाला अगदी पूर्वच्या टप्प्यावर 18 ते 22 मार्काचं वेटेज 18 ते 22 मार्काचं वेटेज आपल्याला आहे. तर त्या अंतर्गत जर बोलायचं झालं अनुक्रमे विज्ञानामध्ये बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्री याच क्रमाने आपल्याला प्रश्नाचं वेटेज देखील मित्रांनो आहे. त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर बायोमध्ये अगदी 10 ते 12 टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो. तर त्याचपैकी एक टॉपिक घेऊन मी आपल्या समोर आलो, तो म्हणजे प्राण्याचं वर्गीकरण. अर्थातच माझ्यासारख्या आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्याला हा अतिशय जड जाणारा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल असतील, त्याचे जे नावं असतील ते किचकट जाते, किंवा ते ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावर ते वेगवेगळे त्याचे फीचर्स त्या पद्धतीने अभ्यासताना आपल्याला म्हणजे कन्फ्युजन होतात. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक मी ज्या पद्धतीनं हे मांडले आहे ते असं कुठल्याही पुस्तकामध्ये मला सापडलं नाही, एक नवीन काहीतरी आहे, म्हणून मी तुमच्यासोबत तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी ऑथेंटिक बुक सोर्स फक्त जर सांगायचं झालं तुम्हाला एक्झाम्पल जर याच्यामध्ये सोडले तर इतरत्रसाठी फक्त 10वीचं स्टेट बोर्ड वापरलेलं आहे. तर त्या ऑथेंटिक सोर्सनुसार मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघूया आपण प्राण्याचं वर्गीकरण पार्ट 1. तर त्यापूर्वी मी सांगेल की हा व्हिडिओ बघताना तुम्हाला काय फायदा होणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण जो टॉपिक आहे प्राण्याचं वर्गीकरण नावाचा, तर हा टॉपिक तुम्हाला एका फ्लो चार्ट मध्ये मी डिस्प्ले करणार आहे. त्यानंतर प्रत्येक फीचर्स तुम्हाला वेगवेगळ्या त्या प्राणी संघाचं असेल, त्या ऑर्डरचं असेल, त्या गणाचं असेल, तुम्हाला पाठ करण्याची गरज नाहीये. जर या असेंडिंग ऑर्डर मी ज्या ऑर्डरने हा इथं मांडलेला आहे त्या ऑर्डरने जर आपण त्या असेंडिंग ऑर्डरने जर आपण अभ्यास केला तर निश्चितच तो टॉपिक अत्यंत सोपा जाईल. आणि बघायचं झालं मित्रांनो तर 1 ते 2 क्वेश्चन अगदी न चुकता दरवर्षी याच्यावर विचारतं. आणि ते 1 ते 2 क्वेश्चनची विचारण्याचं स्वरूप सुद्धा जर बघायचं झालं तर एक प्रश्न मित्रांनो जवळपास जनरली फीचर्सवर अर्थात त्याच्या संघाच्या किंवा प्राण्याच्या वैशिष्ट्यावर विचारला जातो, आणि एक क्वेश्चन जर विचारला झाला तर जनरली तो त्याच्या एक्झाम्पलवर विचारला जातो. तर ते फीचरचा जो क्वेश्चन आहे तो डेफिनेटली तुम्हाला येईल. आणि राहिला तो प्रश्न एक्झाम्पलचा, तर ते देखील आपण स्टिकच्या स्वरूपात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. तर मी सुरुवात करतो मित्रांनो प्राण्याचं वर्गीकरण पार्ट 1 याच्यासाठी म्हटलं मित्रांनो की आपण या चॅप्टरचे 2 पार्ट केले आहे. पार्ट 1 मध्ये आपण एक भाग बघणार आहे आणि पार्ट 2 मध्ये आपण दुसरा महत्त्वाचा एक भाग बघणार आहे. तर मी सुरू करतोय प्राण्याचं वर्गीकरण. तर सुरुवातीला मित्रांनो जर बघायचं झालं तर सांगायचं झालं तर 7 अब्ज पेक्षा जास्त प्राणी आपल्या प्राणीसृष्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर त्या सर्व प्राण्याचा अभ्यास करणं हे खूप कठीण जातं. त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या सोयीनुसार वर्गीकरण केलेलं आहे. तर ते वर्गीकरण जर बघायचं झालं तर सर्वप्रथम आपण उल्लेख करतो ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी सर्वात पहिले कृत्रिम पद्धतीनं प्राण्याचं वर्गीकरण केलेलं मानलं जातं. त्याबद्दल मी तुम्हाला एका साईडला सांगेन की अरिस्टॉटल यांनी वनस्पतीचं देखील वर्गीकरण 4 टप्प्यामध्ये केलेलं आहे. ते म्हणजे जलचर, भूचर, खेचर आणि उभयचर. हे सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघायचं झालं तर थिओफ्रेस्ट असतील, जॉन रे असतील, आणि जे आपल्याला माहित असलेले द्विनाम पद्धतीचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे कार्ल लिनियस, RH व्हिटाकर. द्विनाम पद्धतीचे जनक जे असतील ते कार्ल लिनियस. आणि जर बघायचं झालं मित्रांनो त्यानंतर उत्क्रांतीच्या आधारावर जर बघायचं झालं तर आपल्याकडे 2 शास्त्रज्ञांचं नाव स्टेट बोर्ड मध्ये उल्लेख केलेला आहे. ते म्हणजे डॉम्बस्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीच्या आधारावर प्राण्यांचं वर्गीकरण केल्याचं आढळते. आणि जे आधुनिक जे वर्गीकरणाची जी पद्धत आहे ती म्हणजे पंचसृष्टी, जी RH व्हिटाकर यांनी, ज्याच्यावर आयोगाने 2 वेळा क्वेश्चन विचारून झालाय. तर RH व्हिटाकर यांची पंचसृष्टी त्यांनी मित्रांनो 5 आधारे वर्गीकरण केलेलं आहे. तर त्या वर्गीकरणाच्या आधारावरच आपण जो काय आहे ते हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी सुरुवात करतो पुन्हा एकदा. प्राण्याचं वर्गीकरण बघत असताना आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो, एकीकडे प्राण्याचं वर्गीकरण करत असताना प्रोटोझोआ
आणि मेटोझोआ असे दोन पार्ट पडतात. तर त्या प्रोटोझोआमध्ये जर बघायचं झालं मित्रांनो तर याच्यामध्ये एकपेशीय प्राण्याचा समावेश होतो. तर आपण बघणार आहे प्रोटोझोआ. तर प्रोटोझोआ गटातील जे प्राणी आहेत मित्रांनो ते एकपेशीय आहेत. आणि जर विचार करायचा झाला तर त्याचं शरीर संघटन तर ते जीव द्रव्य स्तर या आधारावर त्याचं शरीर संघटन केलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आयोगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे एक्झाम्पल मित्रांनो अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना. युग्लिना याच्यावर देखील क्वेश्चन येऊन गेलेला आहे. युग्लिना असा प्राणी आहे जो की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. आणि दुसरं नंतर आहे क्लॉस्ट्रिडियम. तर क्लॉस्ट्रिडियम मित्रांनो हे जे आपलं शिळं अन्न असतं त्याच्यामध्ये जर आपल्या ते पोटात जर गेलं तर ते आपल्यासाठी घातक आहे. तर याला नष्ट करण्यासाठी जे दह्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं तर ते त्याच्यावर ते याला नष्ट करतंय. तर हे झालं मित्रांनो प्रोटोझोआ. आता मित्रांनो बघणार आहोत आपण मेटोझोआ. तर मेटोझोआ बघण्याच्या आधी आपण मित्रांनो बघणार आहोत की शास्त्रज्ञांनी एक वर्गीकरण केलेलं आहे. त्या वर्गीकरण प्राण्याचं व म्हणजे सजीवाचं वर्गीकरण केलंय. त्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा दोघांचे समावेश होतो. तर प्राणी आणि वनस्पतीचं जर वर्गीकरण करताना अनेक शास्त्रज्ञांनी जर अशी एक उतरण तयार केली आहे तर ते उतरण आपण बघणार आहोत. त्याच्यावर देखील आपल्याला आयोगाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर ते उतरण अशी आहे मित्रांनो तर किंगडम हे मराठीमध्ये याच्यासाठी लिहिलं नाही मित्रांनो, ते इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायला सोपं जातं आणि रेफर करायला देखील. तर तिची उतरण अशी आहे. तर पहिले येतं किंगडम, त्यानंतर येतं फायलम, त्यानंतर येतं क्लास, त्यानंतर येतं ऑर्डर, त्यानंतर येतं फॅमिली, जीन्स आणि शेवटी येतं स्पेसिस. तर याची ट्रिक मित्रांनो लक्षात ठेवा. केपी क्लास ऑफ जीएस प्रत्येक शब्दाचा अध्यक्षर घेऊन आपण ही ट्रिक तयार केली मित्रांनो. केपी क्लास ऑफ जीएस वाटतं नोट डाऊन करा. तर आता बघणार आपण मित्रांनो मेटोझोआ. तर मेटोझोआ मध्ये जर बघायचं झालं तर दोन गट पडतात. एक समपुष्ठरज्जू अर्थात कॉर्डाटा आणि दुसरा पडतो असमपुष्ठरज्जू, त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉन कॉर्डा असं म्हणू शकतो. तर मित्रांनो समपुष्ठरज्जू आणि असमपुष्ठरज्जू याचं त्या एक गटात वर्गीकरण करताना हे कशाच्या आधारावर केलं आहे तर जो काही आपला पाठीचा कणा मानवाला आहे आपण असं म्हणतो, जो पुष्ठरज्जू आहे तर तो प्रत्येक प्राण्यामध्ये त्या त्या प्रकारात आहे. तर नेमकं तो आहे किंवा नाही या आधारावर दोन पार्ट केलेले आहेत मेटोझोआचे. तर हे सगळे बहुपेशीय प्राणी आहेत. त्याच्यामध्ये समपुष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असणारे आणि असमपुष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा नसणारे. तर मित्रांनो समपुष्ठरज्जू आणि असमपुष्ठरज्जू तर याचे काही बेसिक फीचर्स आहेत ते आपण वैशिष्ट्य लक्षात घेणार आहोत. तर समपुष्ठरज्जू हे असे प्राणी आहेत ज्यांना कल्लविदरे अर्थात श्वसनासाठी कल्लविदरे नसतात. असमपुष्ठरज्जूमध्ये श्वसनासाठी कल्लविदरे वा फुफ्फुस असतं. त्यानंतर समपुष्ठरज्जूमध्ये बघायचं झालं जर चेतारज्जू असला तर तो व्हेंट्रल साइडला अर्थातच पुढच्या बाजूला असतो आणि असमपुष्ठरज्जूमध्ये जर चेतारज्जू हा मागच्या बाजूला असतो. त्यानंतर हृदयाचा विचार केला तर असलं तर समपुष्ठरज्जूमध्ये हृदय हे मागच्या साइडला अर्थातच डोरल साइडला जे आपल्याला आहे समपुष्ठरज्जूमध्ये हृदय असतं आणि असमपुष्ठरज्जूमध्ये जर हृदय बघितलं तर ते समोरच्या साइडला असतं. ओके. तर आपण मित्रांनो आज असमपुष्ठरज्जू जे की ज्याच्यामध्ये आपले 10 संघ मोडतात ते आपल्याला माहिती आहे. तर समपुष्ठरज्जू हा पार्ट आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत, तो एक वेगळा अभ्यासणार आहोत. तर आज बघणार आहोत मित्रांनो आपण असमपुष्ठरज्जू किंवा या पार्ट मध्ये बघणार आहोत असमपुष्ठरज्जू. तर असमपुष्ठरज्जू जेव्हा मी उल्लेख केला की आर.एच. ठाकरे यांची पंचसृष्टी, तर त्यांनी ज्यावेळेस वर्गीकरण केलं तर जे 5 आधार आहेत मित्रांनो म्हणजे वर्गीकरणाचे, तर ते 5 आधार कुठले आहेत तर त्याच आधारावर आणि त्याच टप्प्याटप्प्याने आपण एक एक प्राणी संघ त्या प्रकारचं ते फीचर्स कसं डेव्हलप होत जातं म्हणजे पाठ न करता कसं ते एका प्राणी संघामध्ये यायला लागतं ते तुमच्या लक्षात येईल. तर सगळ्यात पहिले 5 फीचर्स पैकी एक 5 आधारापैकी एक आधार पहिला आधार म्हणजे शरीर संघटन. तर शरीर संघटन बघणार मित्रांनो याच्यावर देखील क्वेश्चन विचारून झालेला आहे. तर शरीर संघटन म्हणजे काय तर प्राण्याचं शरीर संघटन मित्रांनो जे आपलं शरीर बनलंय ते सुरुवातीला पेशी आणि पेशीनंतर उतीपासून अवयव आणि अवयवापासून आपली इंद्रिय पातळी जी म्हणतो आपण अवयव संस्था तयार झाली. त्याच आधारावर या प्रत्येक प्राण्याचं देखील तसं विकसन होत गेलेलं आहे. त्या आधारावर शास्त्रज्ञांनी काही स्तर सांगितलेले आहेत तर शरीर संघटनाच्या आधारावर. तर आपण बघणार आहोत शरीर संघटनाच्या आधारावर त्यांनी पहिला स्तर सांगितला मित्रांनो पेशी स्तर संघटन, दुसरा स्तर सांगितला उती स्तर संघटन आणि तिसरा स्तर सांगितला मित्रांनो अवयव स्तर संघटन आणि चौथा सांगितला अवयव संस्था स्तर संघटन.
म्हणजे सुरुवातीला जर बघितलं तर फक्त प्राण्यांमध्ये पेशीचा समावेश होता, नंतर पेशीचं रूपांतर ऊतीमध्ये झालं, त्या ऊतीच्या आधारावर प्राणी आता बघायला म्हणजे दिसतात आपल्याला, त्यानंतर ऊतीचं रूपांतर अवयवामध्ये झालं, त्यानुसार अवयस्तर संघटन असं म्हटलं गेलं आणि संपूर्ण अवयव एकत्र येऊन आपली एक अवयव संस्था तयार झाली जी मानवामध्ये आपल्याला बघायला मिळतं, त्या स्तरावर हे वर्गीकरण करताना दिसतं. तर आपण बघणार आहोत पेशी स्तरामध्ये कुठला प्राणी संघ मोडतो, ऊती स्तरामध्ये कुठला प्राणी संघ मोडतो, अवयव स्तरामध्ये कुठला प्राणी संघ मोडतो. जर सांगायचं झालं तर पेशी स्तरामध्ये पोरीफेरा हा एकच प्राणी संघ मिळून याच्यामध्ये येतो मित्रांनो. पुन्हा जर बघायचं झालं ऊती स्तर याच्यामध्ये जो सिलेंटराटा आहे, पुन्हा आपण बघणारच आहे तरी पण एकदा सिलेंटराटा, आणि अवयव स्तर जर मित्रांनो प्लॅटिहेल्मिंथेस नावाचा एक संघ आहे आपल्याकडे. तर याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. फक्त शब्द उल्लेख असा केला होता इंद्रिय पातळी म्हणजे प्रत्येक इंद्रिय पातळी मित्रांनो म्हणजे अवयव स्तर आणि इंद्रिय पातळी संस्था हे दोन स्तर वेगळे आहेत. जर तुम्हाला बघायचं झालं तर अवयव स्तर फक्त इंद्रिय पातळी असा जर उल्लेख केला तर मात्र फक्त प्लॅटिहेल्मिंथेस हेच उत्तर असेल, आणि जर अवयव संस्था किंवा इंद्रिय पातळी संस्था असा जर उल्लेख केला तर इकायनोडर्माटापासून जे काही आपण पुढचे संघ बघणार आहोत उर्वरित 7 संघ अगदी क्वाड्राटापर्यंत ते पूर्णतः अवयव संस्था स्तर याच्यामध्ये मोडणार आहे. तर आपण बघणार आहोत नंतरचं सममितीच्या आधारावर. तर सममितीचा अर्थ देखील आपण जाणून घेऊ मित्रांनो. तर सममिती म्हणजे काय, तर प्राण्याचे जर भाग करायचा प्रयत्न केला, जर एखादा प्राण्याच्या याच्यामध्ये जर मध्यछेद जर टाकला आपण तर त्याचे 2 भाग होतील, ते याला म्हटलं जातं सममिती. त्याला इंग्लिशमध्ये सिमेट्री असं म्हटलं जातं. तर सिमेट्रीचे म्हणजे सममितीचे मित्रांनो 3 प्रकार आहेत. तर एक म्हणजे प्राण्यामध्ये दिसायला मिळतं आपल्याला असममित, म्हणजे अर्थात असे प्राणी ज्याच्यामध्ये काय की ज्याचे 2 भाग होत नाहीत. दुसरा मित्रांनो अरिय सममित. अरिय सममित म्हणजे काय, तर याच्यामध्ये तारामासा हे बेस्ट उदाहरण आहे की ज्याचे कुठलाही जर एक मध्यछेद घेतला तर त्याचे समान भाग पडतात, तर ते झालं अरिय सममित. आणि तिसरा एक प्रकार मोडतो मित्रांनो द्विपार्श्व सममित. जर प्राणी जर घेतला तर प्राण्याचा जर एक मध्यछेद घेऊन तर त्याचे 2 पार्ट होत असतील, याच्यामध्ये एक्झाम्पल बेस्ट मित्रांनो आपण मानव अथवा बकरी असे प्राणी याच्यामध्ये द्विपार्श्व सममित मध्ये मोडतात, ते देखील आपण बघणार आहोत. तिसरा आधार सांगितला मित्रांनो देहगुहा म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, प्राण्यामध्ये बॉडी म्हणजे पोकळी आहे किंवा नाही असं या आधारावर वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. तर पहिल्या याच्यामध्ये सांगितलं मित्रांनो त्यांनी की कुठल्याही म्हणजे याच्यामध्ये प्राण्यांमध्ये कुठल्याही प्रकारे काय नाही आहे, पोकळी नाही आहे, तर तसा एक गट म्हणजे देहगुण असलेले. दुसरं सांगितलं मित्रांनो प्राण्यांमध्ये पोकळी आहे परंतु ती आभासी स्वरूप आहे असं आपण त्याला दाखवू शकतो. प्राण्यामध्ये पोकळी आहे परंतु ती काय अदृश्य आहे, थोड्याफार म्हणजे आभासी स्वरूपाची आहे. त्याच्यावरून त्यांनी सांगितले की आभासी देहगुहा असलेले प्राणी याच्यामध्ये एकच मोठे असलेले एलिमेंट ते देखील बघणार आपण. त्यानंतर आहे सत्य देहगुहा, अर्थातच काय देहगुहा असणारे म्हणजे असे प्राणी ज्यामध्ये काय पोकळी आहे, तर हे असं त्याला आपण दाखवू शकतो की आपल्याला पोकळी बघायला मिळते. त्यानंतर चौथा आधार सांगितला मित्रांनो जनन स्तर. छोटा बोर्ड असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. जनन स्तर म्हणजे काय, तर जे काही प्राणी आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीराचे लेयर्स म्हणजे एक स्तर, द्विस्तरीय, त्रिस्तरीय अशा प्रकारे मित्रांनो जननस्तर असं वर्गीकरण केलेलं दिसतं. टप्प्याटप्प्याने सुरुवातीला एक स्तरीय होते, नंतर द्विस्तरीय, दुस्तरीय असा एकमेव आहे प्राणी संघ तो म्हणजे सिलेंटराटा. आणि नंतर पाचवा आधार सांगितला मित्रांनो खंडीभवन. तर खंडीभवनामध्ये आपण सांगू शकतो खंडीभवन म्हणजे काय, तर प्राण्याचे जे शरीराचे तुकडे होतात किंवा होत नाही याच्यामध्ये जर बघितलं ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा हा जो प्राणी संघ आहे तो खंडीभवनामध्ये येतो, आणि मोलस्का सारखा जो आहे तर तो खंडीभवनामध्ये येत नाही, ते देखील आपण बघणार आहोत. पेशी स्तर, ऊती स्तर, अवयव स्तर आणि अवयव संस्था स्तर. मात्र आता असंपुष्ट रज्जू त्याचा या प्राण्यांचा अभ्यास करताना आपण फक्त 2च गटात याला विभागणार आहे, ते म्हणजे एक तर पेशी स्तर संघटन आणि दुसरा एक ऊती किंवा अवयव संस्था स्तर संघटन. त्याच्यामध्ये पेशी स्तर संघटनामध्ये बघणार मित्रांनो आपण पहिला संघ तो म्हणजे पोरीफेरा. याच्यामध्ये सममितीच्या आधारावर जर बघायचं झालं तर पोरीफेरा संघ हा असममित या गटामध्ये मोडतो. येथील प्राणी असममित आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर देहगुहाचा जर विचार केला तर पोरीफेरामध्ये देहगुहा नसते, आणि
त्यानंतर जननस्तर. जननस्तर जर म्हटलं तर आपण बघितलं सुरुवातीला जननस्तराचा अर्थ बघितला होता की त्या लेयर, त्या प्राण्याच्या शरीराच्या लेयर. तर याच्यामध्ये असं काही लेयर त्या शास्त्रज्ञांना आढळून आले नाही, त्यामुळे जननस्तराचा इथं काही उल्लेख नाही आहे. आणि त्यानंतर खंडीभवनाचा देखील सुरुवातीला इथं उल्लेख आढळत नाही. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आयोजितवर क्वेश्चन विचारतं आवर्जून, तर ते म्हणजे पोरिफेराचे आपण बघणार आहोत एक्झाम्पल. त्याच्यामध्ये साधारणतः मित्रांनो लक्षात ठेवायचं असलं तर स्पंज आपल्याला माहिती आहे, तर त्या स्पंजचे रिलेटेड दोन नाव आपण सांगू शकतो. ती म्हणजे स्पॉन्जिया आणि दुसरा आहे युस्पॉन्जिया. त्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा सायकॉन, नाव थोडे अवघड जातात लक्षात ठेवायला. सायकॉन. त्यानंतर जर बघत झालं तर युप्लेक्टेल्ला नावाचा एक प्राणी आपल्याला बघायला मिळतो. युप्लेक्टेल्ला नावाचा एक प्राणी. त्यानंतर ल्युकोसोनेमिया. ल्युकोसोनेमिया हे प्राणी याच्यामध्ये पोरिफेरामध्ये मित्रांनो आढळतात. त्यानंतर जर एक हायलोनिमा. तर हे प्राणीचे नाव जे आहेत तर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघणार आहोत मित्रांनो आपण दुसरा संघ जो ऊती, अवयव आणि अवयव संस्था या गटामध्ये आपण मोडणार आहे. तर तो म्हणजे येतो पोरिफेरानंतर जो आपला आहे सिलेंटराटा. याच्यामध्ये येतो सिलेंटराटा. यालाच निडारिया असं देखील म्हटलं जातं. निडारिया. तर याचा जर विचार केला तर सममितीच्या बाबतीत जर बघितला तर सिलेंटराटा हा जो आहे तर अरिय सममित या गटातील प्राणी हे अरिय सममित मोडतात. त्यानंतर देहगुहा. तर याच्यामध्ये सिलेंटराटा हा बघायचं झालं तर याच्यामध्ये काय नसते, देहगुहा याच्यामध्ये देखील नसते. आणि त्यानंतर जननस्तर. तर जननस्तर मित्रांनो जर बघायचं झालं तर अर्थातच लेयरचा उपयोग विचार जर केला तर सिलेंटरा या गटातील प्राणी द्विस्तरीय यांचं जे शरीर आहे ते द्विस्तरीय असतं. अर्थातच सिलेंटराटा हा असा एकमेव प्राणी संघ आहे पूर्ण 9 संघामध्ये असमपुष्ठरज्जूच्या जो की द्विस्तरीय मानला जातो. तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर एक्झाम्पल आपण बघू मित्रांनो जे की आपल्या आयोगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट ऑफ ऑल झाले प्रवाळ. त्यानंतर हायड्राचा शोध मित्रांनो लेव्हनहुक या शास्त्रज्ञांनी लावला असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे सी पेन. त्यानंतर आहे जेलीफिश. त्यानंतर आहे मित्रांनो सी कोरल. आणि आणखी एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे ठीक आहे मित्रांनो एवढेच प्रवाळ, हायड्रा, सी कोरल, सी पेन आणि जेलीफिश हे सिलेंटराचे उदाहरण आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवा. याच्यानंतर बघणार आहे आपण जर आपण बघितलं अरिय सममित मध्ये बघतोय मित्रांनो आपण अरिय सममित. याच्यामध्येच दुसरा एक मोडतो तो म्हणजे इकायनोडर्माटा. पहिले बघितलं आपण मित्रांनो अरिय सममित मध्ये सिलेंटराटा त्याचे एक्झाम्पल आणि देहगुहा वगैरेची देखील वैशिष्ट्ये आपण बघितली. त्याच्यानंतर मोठं अरिय सममित मध्येच इकायनोडर्माटा. पण हा इकायनोडर्माटा प्राणी संघातील जे काही प्राणी आहेत त्यांना मात्र मित्रांनो काय असते, देहगुहा असते. अरिय सममित मध्येच एक आहे सिलेंटराटा ज्या प्राण्यांना देहगुहा नसते आणि इकायनोडर्माटा असा प्राणी संघ आहे त्याला काय असतं, देहगुहा असते. तर आणि जर मगाशी आपण उल्लेख केला होता की तर या गटातील प्राणी हे जे आहेत तरी त्रिस्तरीय याच्यामध्ये मोडतात. म्हणजे इथून पुढे इकायनोडर्माटापासून तर कॉर्डाटापर्यंत जे काही आपण प्राणीसंघ बघणार आहोत तर त्याचा सर्वांचा जर जननस्तर बघितला तर तो काय असणार आहे, त्रिस्तरीय असणार आहे. तर फक्त सिलेंटराटा हा काय असणार आहे, द्विस्तरीय आहे. तर आता बघू आपण मित्रांनो इकायनोडर्माटासाठी
महत्वाचे म्हणजे एक्झाम्पल. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा ज्याच्यावर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारलाय, इष्टे 2015 ला याच्यावर क्वेश्चन आलेला होता, तो म्हणजे तारामासा. त्यानंतर आहे सीआरची, सी, त्यानंतर एक आहे तारामासा, सीआरची, त्यानंतर येतं सी लिली, सी कुकुंबर, सी लिली, सी लिली मित्रांनो इथे लिहितो सी कुकुंबर, सी कुकुंबर, सी लिली, सी कुकुंबर. नंतर येतं फेदर स्टार, फेदर स्टार, एक मिनिट लिहितो फेदर स्टार, फेदर, फेदर स्टार. त्यानंतर जर बघायचं झालं तर होलोथुरिया, होलोथुरिया नावाचा एक प्राणी याच्यामध्ये मोडतो. होलो बऱ्यापैकी आपण एक्झाम्पल जास्त घेण्याचा मित्रांनो प्रयत्न केला एका रेफरन्स बुकमधून. याच्यामध्ये बघितलं होलोथुरिया. त्यानंतर ओफिओथ्रिक्स, ओफिओथ्रिक्स तारामासा मोडतो मित्रांनो लक्षात आहे आपल्या, जो की एका नटरामठामध्ये मोडतो. ओफिओथ्रिक्स, ओफिओथ्रिक्स. तर हे झाले मित्रांनो एकानोडर्माटामधील प्राणी. तर कुठले कुठले? तारामासा ज्याच्यावर क्वेश्चन आहे 2 वेळा विचारला येते. त्यानंतर ओफिओथ्रिक्स, सी आर्ची, सी लिली, त्यानंतर सी कुकुंबर, नंतर होलोथुरिया. सी कुकुंबर म्हणजे कुकुंबर म्हणजे काकडी होते मित्रांनो लक्षात ठेवायला, सी कुकुंबर. त्यानंतर होलोथुरिया आणि फेदर स्टार अशा प्रकारचे प्राणी याच्यामध्ये मोडतात. एकानोडर्माटानंतर जर बघायचं झालं मित्रांनो तर इथून पुढचे जे प्राणी संघ आहेत तर ते सममितीच्या आधारावर द्विपार्श्व सममिती याच्यामध्ये मोडतात. तर याच्यामध्ये द्विपार्श्व सममितीमध्ये जर बघायचं झालं तर आपण बघत होतो सममितीच्या आधारावर जर बघितलं तर द्विपार्श्व सममिती. त्यानंतर जर याच्यानंतर देहभावाच्या आधारावर जर बघायचं झालं तर याच्यामध्ये सांगितलं द्विपार्श्व सममितीमध्ये देहभाव नसणारे, देहभाव याच्यामध्ये देहभाव नसणारे. दुसरं सांगितलं मित्रांनो आभासी देहभाव, जे आपण सुरुवातीला बघितले व्हिडिओच्या सुरुवातीला, आभासी देहभाव, आभासी देहभाव असणारे आणि देहभाव असणारे म्हणजेच सत्य देहभाव असणारे. तर याच्यामध्ये बघू मित्रांनो द्विपार्श्वमध्ये देहभाव असणाऱ्या नसणाऱ्यामध्ये जो एक कट मोडतो तो म्हणजे प्लॅटी हेल्मिंथस, प्लॅटी हेल्मिंथस मित्रांनो, प्लॅटी हेल्मिंथस. तर प्लॅटी हेल्मिंथस याच्यावर देखील आयोगाने मित्रांनो 2 वेळा म्हणजे 2018ला आणि 2019 मागच्याच वर्षी प्लॅटी हेल्मिंथसवर क्वेश्चन विचारलेला आहे. 2018चा क्वेश्चन मित्रांनो असा होता की जे काही अवयव पातळीनुसार जर बघितलं, अवयव पातळीच्या म्हणजे इंद्रिय पातळी असा शब्द प्रयोग केला होता आयोगाने. इंद्रिय पातळीच्या आधारावर खालीलपैकी कुठला प्राणी संघ मोडतो? तर ऑप्शन होते मित्रांनो पोरीफेरा, दुसरं ऑप्शन होतं आदिजीव, तिसरं ऑप्शन होतं मित्रांनो प्लॅटी हेल्मिंथस आणि चौथं ऑप्शन होतं मित्रांनो यापैकी नाही. तर आपण बघितलं सुरुवातीलाच मित्रांनो पेशी स्तर, ऊती स्तर आणि ऊती स्तर, अवयव स्तर म्हणजेच इंद्रिय पातळी. अवयव स्तर म्हणजेच काय? इंद्रिय पातळी. तर इंद्रिय पातळी म्हणजेच अवयव स्तर याच्यामध्ये ऑप्शन होतं 3 नंबर, ठीक आहे. याचं उत्तर होतं प्लॅटी हेल्मिंथस. तर म्हणजे अर्थातच प्लॅटी हेल्मिंथसच्या बाबतीत बघायचं झालं तर प्लॅटी हेल्मिंथस हा अवयव स्तराच्या बाबतीत जर बघायचं झालं तर हा कुठून मोडतो? अवयव स्तर, अवयव पातळी. त्यानंतर आपण मित्रांनो याच्यामध्ये बघू महत्त्वाचं म्हणजे एक्झाम्पल, प्लॅटी हेल्मिंथसचे एक्झाम्पल बघूया. तर प्लॅटी हेल्मिंथसमध्ये यालाच मराठीमध्ये चपटकुर्मी असं म्हटलं जातं, चपटकुर्मी. लक्षात ठेवा चपटकुर्मी. म्हणजे याच्यामध्ये जे आपला टेप असतं ते टेप सारखं किंवा रेबिन असतं त्या रेबिन सारखे जे चपटे प्राणी याच्यामध्ये मोडतात. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो टेपवर्म एक महत्त्वाचं आहे मित्रांनो, टेपवर्म मोडतो मित्रांनो, टेपवर्म. त्यानंतर आहे प्लॅनेरिया. कुठला आहे? प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, प्लॅनेरिया, 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 लिव्हर फ्लूक, लिव्हर
टेपवर्म असेल, प्लॅनिड असेल, लिव्हर फ्लिप असेल, त्यानंतर इकायनोकॉकस, इकायनोकॉकस, इकायनोकॉकस प्लॅटी हेलिक्टिस मध्ये उदाहरण बघतो मित्रांनो आपण, इकायनोकॉकस. त्यानंतर गॅरोकोटाई, गॅरोकोटाई मित्रांनो, गॅरोकोटाई, गॅरोकोटाई. त्यानंतर जर बघितलं समजा तर याच्यामध्ये प्लॅटी हेलिक्टिस मध्ये टेपवर्म आपण बघितलं, गॅरोकोटाई बघितलं, इकायनोकॉकस, लिव्हर फ्लू, त्यानंतर बघितलं प्लॅरिडिया. याच्यानंतर कसं बघणार आहोत मित्रांनो आपण, जो की द्विपार्श्व संहितेमध्ये मोडतो, द्विपार्श्व संहितेमध्ये मोडतो, मात्र देहगुहा असणारी, परंतु कशी आभासी देहगुहा आपण बघितलं याच्यामध्ये आभासी देहगुहा. तर तो प्राणी संघ आहे मित्रांनो अस्कॅलेलिमेंटिस, अवघड नाव आहे त्यामुळे मराठीमध्ये कदाचित चुकू शकतो. अस्कॅलेलिमेंटिस नावाचा एक प्राणी संघ देतो आपल्याला, अस्कॅलेलिमेंटिस. तर हा प्राणी मित्रांनो प्लॅटी हेलिक्टिस पेक्षा ॲडव्हान्स, म्हणजे जर आपण जर चेपटकर्मी जर विचार घेतला तर सांगायचं झालं मित्रांनो, तर प्लॅटी हेलिक्टिस जर बघितलं तर आपले जे दोन्ही हात जर बघितले तर हे झालं प्लॅटी हेलिक्टिस. आणि याला जर आपण थोडंसं जर असं इकडच्या असं बघितलं तर थोडासा दंडगोलाकार तयार होतो, तर त्या दंडगोलाकार तयार होतो. तर हे थोडंसं याच्यामध्ये दंडगोलाकार आकार याच्यामध्ये पाहायला मिळतो, तर ते आहे अस्कॅलेलिमेंटिस. आणि अस्कॅलेलिमेंटिसचं जर सांगायचं झालं मित्रांनो तर याच्यामध्ये जे शरीर आहे तर या प्राण्याचं शरीर हे कसं असतं, अखंडित असतं, म्हणजे याचे काय खंड होत नाही, खंडित असतं. त्यानंतर याच्यामध्ये देहगुहा असते, परंतु ती कशी असते, आभासी असते, ते आपण बघितलं. देहगुहा देखील बघितली आपण, ती कशी असते तर आभासी देहगुहा असते. आणि याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की इकायनोड्रॉन पासून समोरचे ते सगळे काय त्रिस्तरीय, त्यामुळे हे देखील काय असणार, अस्कॅलेलिमेंटिस देखील काय असणार, त्रिस्तरीय असणार. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फक्त एक्झाम्पल आपण बघूया. अस्कॅलेलिमेंटिस आपण बघतोय, द्विपार्श्व संहितेमध्ये अस्कॅलेलिमेंटिस बघतोय आपण. तर याच्यामध्ये अस्कॅलेलिमेंटिसचे उदाहरण जंत ज्याला म्हणतो आपण म्हणतो, डोळ्यातील जंत असतील, पोटातील जंत असतील, तर याच्यामध्ये अस्कॅरियस, अस्कॅरियस हा जो एक जंत आहे अस्कॅरियस. त्यानंतर आहे पिनवर्म किंवा हुकवर्म ज्याला आपण म्हणतो, तो पिनवर्म, कुठे हुकवर्म देखील उल्लेख आढळतो. मित्रांनो लक्षात ठेवा, टेपवर्म हा प्लॅटी हेलिक्टिसमध्ये, टेपवर्म हा प्लॅटी हेलिक्टिसमध्ये, आणि पिनवर्म आणि हुकवर्म हे जे कशामध्ये मोडतं, अस्कॅलेलिमेंटिसमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आणखी जर सांगायचं झालं तर प्लायरिया, आणि आणखी काय लावा लोह, नवीन आहे मित्रांनो, लावा लोह. तर हे याचे उदाहरण आपल्याला सांगता येते. याच्यानंतर जर बघायचं झालं मित्रांनो अस्कॅलेलिमेंटिस नंतर द्विपार्श्व संहितेमध्ये बघतो मित्रांनो आपण, द्विपार्श्व संहितेमध्ये आपल्याला लिहितो, द्विपार्श्व संहितेमध्ये आपण बघतो, द्विपार्श्व संहितेमध्ये देहगुहा अर्थातच काय सत्य देहगुहा असणारे, सत्य देहगुहा असणारे. तर सत्य देहगुहा असणाऱ्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो, समोरचे जे काही आहेत आपले जे उर्वरित जे प्राणी संघ आहेत त्याच्यामध्ये मोडतील, त्याचा आपण एक एक आता बघूया. सत्य देहगुहामध्ये ज्याच्यामध्ये काय पूर्णतः काय देहगुहा आढळते, त्याच्यामध्ये क्रमाने बघूया मित्रांनो. पहिला बघूया सत्य देहगुहाच्या आधारावर, म्हणजे ज्याच्यामध्ये देहगुहा आहे तो म्हणजे ऑर्थ्रोपोडा, याचं विशिष्ट वैशिष्ट्य मित्रांनो ऑर्थ्रोपोडा. नंतर देहगुहा, तर देहगुहा काय असते. त्यानंतर जर बघायचं झालं ज्यानंतर सांगितलंय तो त्रिस्तरीय असणार आहे. आणि त्यानंतर हा जो ऑर्थ्रोपोडा आहे तर हा काय याचं खंडयुक्त शरीर आहे. जसं खंडीभवनाचा आधार आपण जर घेतला तर आपण अस्कॅलेलिमेंटिस बघितलं की त्याचं काय तो अखंडित आहे, आणि ऑर्थ्रोपोडा जो काय तर तो काय खंडयुक्त त्याचं शरीर आहे मित्रांनो. कसं खंडयुक्त शरीर म्हणजे त्याचे शरीराचे तुकडे होतात अशा प्रकारे. त्यानंतर ऑर्थ्रोपोडाची उदाहरणं बघून मित्रांनो आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये
महत्वाचं एक्झाम्पल विंचू, याच्यावर आहे क्वेश्चन विचारलेला आहे विंचू. त्यानंतर आहे मित्रांनो कोळी, कोळी स्टार्टर म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर गोम असेल, कोळी असेल, गोम असेल, अशा प्रकारच्या याच्यामध्ये मोठा मित्रांनो विशेषतः खेकडा. तर हे झाले एक्सेट्रा. याच्यामध्ये सर्वाधिक प्राणी, सर्वात मोठा प्राणीसंघ म्हणून देखील याला ऑर्थोपोडाला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये विंचू मित्रांनो लक्षात ठेवा, विंचू हा असं विचारला होता आहे प्राणी की विंचू हा रिकामी जागा हा प्राणी काय अंडी देणारा वा पिलांना जन्म देणारा, असं क्वेश्चन विचारला याच्यामध्ये. तर तो विंचू हा जो आहे तो हा जलज आहे, ते देखील इथं लक्षात ठेवा. त्यानंतर बघू आपण ऑर्थोपोडा नंतर जो आहे द्विपार्श्व संघटनेचे सत्यदेव असणाऱ्यामध्ये ऑर्थोपोडा नंतर आहे मित्रांनो मोलुस्का. तर मोलुस्काचं देखील जर बघायचं झालं तर माहिती आपल्याला याची सममितीच्या आधारावर जर बघितलं तर तो आहे द्विपार्श्व सममित, ज्याच्यामध्ये सत्य देह असते. त्याच्यानंतर माहिती आपल्याला त्रिस्तरीय आहे. आणि जर बघायचं झालं मोलुस्काचं तर खंडीभवनाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर हा मित्रांनो कसा आहे अखंडित आहे. आता कशासारखा अस्कॅली हेल्मिंथस याप्रमाणे कसा आहे अखंडित आहे. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे उदाहरण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं उदाहरण गोगलगाय. याच्यामध्ये गोगलगाय मूर्ती. त्यानंतर शिंपला, गोगलगाय असेल, शिंपला असेल. त्यानंतर कायटॅन, सेपिया, कायटॅन मित्रांनो सेपिया, कायटॅन असेल, सेपिया. त्यानंतर कटल फिश, फोलास आणि पायला हे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण मित्रांनो. तिन्हीच्या तिन्ही बघतो जे आपण सांगणार ते. कटल फिश, त्यानंतर काय फोलास आणि पायला, फोलास आणि पायला हे आयव्याने दिलेले उदाहरण आहेत मित्रांनो. कटल फिश, फोलास आणि पायला. त्यानंतर येतं एक लायमॅक्स. तर ही उदाहरणं देखील आपल्याला अत्यंत काय मित्रांनो महत्त्वाचे आहेत. आणि त्याही पलीकडे जर बघितलं तर ऑक्टोपस, तर ऑक्टोपस मित्रांनो हा मोलुस्का गटातील आहे, हे तर लक्षात ठेवायचं. तर अत्यंत त्याचं महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्णतः असंपुष्ट प्राण्यामध्ये सर्वाधिक हुशार मानला जाणारा प्राणी तो म्हणजे ऑक्टोपस. त्यानंतर इथं मित्रांनो गोगलगाय तुम्हाला दिसणार. तर मोलुस्का जो संघ आहे तो आपण मित्रांनो द्विपार्श्व सममित याच्यामध्ये पकडला, पण तो गोगलगाय या द्विपार्श्व सममितला मित्रांनो अपवाद आहे. तो अपवादावर देखील क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. द्विपार्श्व. त्यानंतरचा संघ बघणार आहोत आपण मोलुस्का नंतर बघणार आहोत मोलुस्का नंतर बघणार आहोत ॲनिलिडा. तर ॲनिलिडा जर बघायचं झालं मित्रांनो सममितीच्या आधारावर जर बघितलं तर द्विपार्श्व सममित, म्हणजे या प्राण्यांचे काय होतात दोन भाग होतात. आणि त्यानंतर जर बघायचं झालं देहगुहा, तर देहगुहा असते. ॲनिलिडा संघातील प्राण्यांमध्ये काय असते देहगुहा असते. ज्यानंतर त्रिस्तरीय आपल्याला माहिती आहे ते संपूर्ण त्रिस्तरीय इकोनोडर्माटापासून तर कॉर्डाटापर्यंत. त्यानंतर खंडीभवनाचा जर आधार घेतला तर ॲनिलिडा या गटाचे प्राणी मित्रांनो खंडीभूत आहेत, म्हणजेच त्याचं काय त्या प्राण्याच्या शरीराचे काय होतात खंड पडतात. ॲनिलिडामध्ये महत्त्वाचं जर बघायचं झालं तर आता बघू आपण एक्झाम्पल. तर याच्यामध्ये ॲनिलिडामध्ये जर महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये ॲनिलिडाचे सुद्धा एक्झाम्पल बघताना जर विचार केला तर आयोगाने क्वेश्चन विचारला आहे म्हणून आपण बघतोय की ॲनिलिडाचे तीन गटात विभाजन केलं जातं. एक आहे पॉलिकायटा, त्यानंतर आहे ॲलिगोकायटा, आणि तिसरा जो आहे मित्रांनो हिरोडिनिया. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघू आपण आता ॲनिलिडाचे एक्झाम्पल. तर पॉलिकायटामध्ये येतं मित्रांनो नेरिस, अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी नेरिस. त्यानंतर ॲलिगोकायटामध्ये येतं गांडूळ, ज्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे
गांडूळ आणि एरोडेनियामध्ये येतं लीच. त्यानंतर बघणार आहोत मित्रांनो आपण आपला नवा संघ, तो म्हणजे हेमिकॉर्डाटा, अर्थातच अर्धसमपुष्ठरज्जू असे त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. हेमिकॉर्डाटामध्ये जर बघायचं झालं मित्रांनो, तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर याच्यामध्ये देखील काय असतं, ते सममितमध्ये जर बघितलं तर आपण तो काय असतो, द्विपार्श्व सममित याच्यामध्ये प्राणी असतात. त्यानंतर देहगुहा, स्पष्ट देहगुहा असते. यानुसार तर माहिती आहे आपल्याला तो त्रिस्तरीय असतो. याच्यामध्ये फक्त महत्त्वाचं एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते म्हणजे एक एक्झाम्पल आहे बेलॅनोग्लॉसस. तर हे एक्झाम्पल मित्रांनो इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, कारण हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा अर्थातच मराठीमध्ये सांगायचं झालं अर्धसमपुष्ठरज्जू आणि समपुष्ठरज्जू या दोन संघांना जोडणारं जर तो कुठला प्राणी असेल तो म्हणजे बेलॅनोग्लॉसस, तो म्हणतो हेमिकॉर्डाटामध्ये. आणि याच्यावरून ग्लासवरून लक्षात ठेवायचं. दुसरा काय, सॅकोडोग्लॉसस आणि तिसरं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते म्हणजे सिफॅलोडिस्कस. काय, सिफॅलोडिस्कस म्हणजे हेमिकॉर्डाटा म्हणजेच अर्ध, तर अर्ध डिस्कस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, सिफॅलोडिस्कस. बघितलं मित्रांनो आपण हेमिकॉर्डाटा. याच्यामध्ये हेमिकॉर्डाटा आणि त्याचा ॲनिलिडा जर सांगायचं झालं तर या दोन्ही प्राणी गटातील जे प्राणी संघातील जे प्राणी आहेत, तर ते एकलिंगी आणि उभयलिंगी हे दोन्ही काय गुणधर्म दाखवतात. याआधी जे मोलुस्का असेल, त्याआधी ऑर्थोपोडा बघितला आपण, त्याआधी जे बघितले तर ते त्याच्यामध्ये जर द्विपार्श्व समितीमध्ये जेवढे काही बघितले तर ते एकलिंगी गुणधर्म दाखवतात. त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे आहे आपला प्लॅटिहेल्मिंथेस. तर प्लॅटिहेल्मिंथेस मित्रांनो सांगायचं राहून गेलं. प्लॅटिहेल्मिंथेस जो आहे तर तो उभयलिंगी म्हणजे नर आणि मादी असे दोन्ही प्राणी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, जो की द्विपार्श्व समित आहे, परंतु कसं आहे, उभयलिंगी आहे. बाकीचे जर संघ बघितले तर द्विपार्श्व समित आहे, परंतु ते एकलिंगी आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो बघितला आपण हेमिकॉर्डाटा आणि ॲनिलिडा, लक्षात ठेवा मित्रांनो, अनीची हमी नाही, ती एकलिंगी असेल. लक्षात ठेवायला मित्रांनो, फक्त लक्षात ठेवा, अनीची हमी नाही, ती एकलिंगी असेल. म्हणजेच काय, ॲनिलिडा आणि हेमिकॉर्डाटा हे दोन्ही संघ आहेत ते एकलिंगी आणि उभयलिंगी गुणधर्म दाखवतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं प्राण्याच्या वर्गीकरणामधील असमपुष्ठरज्जू हा एक पार्ट. यानंतरचा जो काही दुसरा पार्ट असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी एक रिक्वेस्ट करेन मित्रांनो, जर निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला असं न म्हणता जर समजला असेल तर इतरांना समजावं म्हणून लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघावा असं वाटतच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.